Hello student, at the last lecture we studied the grammar topic use, used to. Okay, now this lecture we are going to learn about the next grammar topic. The name is use able to or unable to. ठीक आहे, साधारणतः आपल्याला बोर्ड एक्झामिनेशनला एक मार्क्ससाठी क्वेश्चन येऊ शकतो यूज एबल टू और अनेबल टू. सो एबल टू कसा यूज करायचा, इवन अनेबल टू कसा यूज करायचा, ते काय करायचं आपल्याला बघायचं आजच्या लेक्चरला. ठीक आहे, सो लेट स्टार्ट. बघा, आता आपला ग्रामरचा जो टॉपिक आहे सर्वसाधारणपणे आपल्यासाठी जे काही रूल्स जे आहेत ते यूज एबल टू साठी किंवा अनेबल टू साठी कुठले आहेत ते आपल्याला बघायचे. लेट्स सी द रूल्स. ओके, सो पहिला रूल्स आहे टेक सब्जेक्ट. म्हणजे दिलेल्या वाक्याचा काय करायचं आहे तुम्हाला करता घ्यायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड रूल आहे बघा, इथं तुम्हाला कुठलं विचारलं आहे यूज करण्यासाठी ते पहिले आयडेंटिफाय करून घ्या. म्हणजे यूज एबल टू म्हटलंय की अनेबल टू म्हटलंय. मग सांगितलं बघा एबल टू वापरावयास सांगितले असेल तर. बघा काय सांगतो सेकंड रूल, एबल टू वापरावयास सांगितले असेल तर. तर काय करायचं, जर दिलेल्या वाक्यात कॅन असेल तर कॅन काढून एम इज आर प्लस एबल टू. ठीक आहे, काय रूल्स आहे बघा, म्हणजे जर दिलेल्या वाक्यात कॅन दिलं असेल तुम्हाला तर कॅन काय करायचा काढून टाकायचा. लक्षात ठेवा, कॅन काय करायचा आहे काढून टाकायचा. आणि त्याच्याऐवजी काय करायचं एम इज आर याच्यापैकी एक टू बी रूप घ्यायचं आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर काय करायचं एबल टू यूज करायचं आहे. हे टू बी रूप जे आहे ते काय करायचं तुम्हाला कर्त्याच्या लिंगवचनानुसार त्याच्या किंवा काळाला अनुसरून जे आहे ते काय करायचं मला घ्यायचे आहे. ठीक आहे, सेकंड आहे बघा, जर दिलेल्या वाक्यामध्ये तुम्हाला कुड किंवा वूड असेल, जर दिलेल्या वाक्यात तुम्हाला कुड किंवा वूड दिलं असेल तर काय करायचं बघा, तो कुड किंवा वूड काढून, लक्षात ठेवा काय करायचं काढून टाकायचा. आणि इथं सांगितलंय वॉज वेअर प्लस एबल टू. ठीक आहे, म्हणजे दिलेल्या वाक्यात जो काही तुम्हाला कुड असेल वूड असेल तो काय करायचा आहे काढून टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर काय करायचंय वॉज वेअर प्लस एबल टू असं कन्स्ट्रक्शन काय करायचं मला घ्यायचं आहे. ठीक आहे, म्हणजे साधारणतः एवढेच रूल्स आहे कशासाठी, यूज एबल टू साठी. ठीक आहे, आणि नेक्स्ट रूल जो आहे तो आपल्याला दोन्ही याच्यामध्ये कॉमन बघायचा आहे म्हणून आपण साधारणतः आता पहिले तिसरा रूल्स बघू. बघा कशासाठी, अनेबल टू वापरावयास सांगितले असेल तर. अनेबल टू वापरावयास सांगितले असेल तर. जर तुम्हाला अनेबल टू वापरावयास सांगितलं असेल तर काय करायचं, याचा पहिला रूल आहे याच्यामध्ये बघा. ठीक आहे, तुम्हाला दिलेल्या वाक्यातील कॅन नॉट, ठीक आहे, कॅन नॉट काय करायचं काढून टाकायचं, माइट बी कांट पण येऊ शकतो. ठीक आहे, सो ते कॅन नॉट जे आहे ते काय करायचं काढून टाकायचं आहे तुम्हाला आणि त्याच्याऐवजी काय करायचं आहे तुम्हाला एम इज आर प्लस एबल टू, सॉरी अनेबल टू. ठीक आहे, काय रूल्स आहे बघा, कॅन नॉट काढून टाकायचं एम इज आर प्लस अनेबल टू. सेम रूल आहे, जर तुम्हाला काय सांगितलं असेल अनेबल टू यूज करायला सांगितलं असेल पण दिलेल्या वाक्यामध्ये तुम्हाला काय असेल कुड असेल म्हणजे कुड नॉट दिलं असेल किंवा वुड नॉट दिलं असेल. ठीक आहे, कुड नॉट दिलं असेल किंवा वुड नॉट दिलं असेल तर हे शब्द काय करायचे काढून टाकायचे तुम्हाला. ठीक आहे, आणि त्याच्याऐवजी काय करायचंय वॉज वेअर प्लस अनेबल टू. ठीक आहे, म्हणजे कुड नॉट वुड नॉट जर आले असतील तर ते काय करायचं सांगितले काढून टाका आणि त्याच्यानंतर काय सांगितलं वॉज वेअर घ्या प्लस अनेबल टू घ्या. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारचं स्ट्रक्चर जे आहे ते काय आहे
अनेबल टू साठी आहे. आणि चौथा रूल आहे पुढचा, रिमेनिंग सेंटेन्स ॲज इट इज. ॲज इट इज. पुढचं जे काही तुमचं उरलेलं वाक्य जे असेल तुम्हाला काय करायचं ते जसंच्या तसं लिहायचं आहे. ठीक आहे, म्हणजे परत एकदा रूल्स समजून घ्या. काय रूल्स दिले त्याच्यावरती आपल्याला एक्झाम्पल पण बघायचं आहे. रूल्स काय सांगतात बघा, दिलेल्या वाक्यातला पहिला जो काही करता असेल तो घ्या. त्याच्यानंतर एबल टू वापरायचं जर सांगितलं असेल तर सांगितलंय त्या वाक्यातला कॅन हा वर्ड शोधा, म्हणजे कॅन दिलेलं असेल तर शोधायचा तो. कॅन दिला असेल तर ॲमेझार पैकी एक टू बी रूप घ्या आणि त्याच्यानंतर एबल टू घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं काय सांगतो की कुड आणि वुड जर दिला असेल तुम्हाला आणि एबल टू वापरायला सांगितलं असेल तर काय करायचं, वॉज किंवा वेअर घ्या प्लस एबल टू घ्या. जर तुम्हाला अनेबल टू वापरायला सांगितलं असेल तर सांगितलंय त्या वाक्यातला कॅन नॉट शोधा. ऑब्विसली इथं आपण जर बघितलं तर एबल टू जो आहे म्हणजे काय, इट इज पॉसिबल. अनेबल टू त्याचा अपोजिट आहे, इम्पॉसिबल. मग जर इथं अनेबल टू वापरायला सांगितलं असेल तर नॉट येणारे निगेटिव्ह आहे, त्याच्यानंतर मग कॅन नॉट जो आहे तो काढून टाका आणि त्याच्यानंतर सांगितलं ॲमेझार प्लस अनेबल टू. देन नेक्स्ट वन आहे बघा, जर कुड नॉट किंवा वुड नॉट तुम्हाला सांगितलं असेल अनेबल टू वापरायला तर दिलेल्या वाक्यातलं कुड नॉट किंवा वुड नॉट जो आहे तो काढून टाका. त्याच्याऐवजी काय करा, वॉज कि वेअर. ठीक आहे, म्हणजे वॉज किंवा वेअर याच्यापैकी एक टू बीच रूप घ्या, त्याच्यानंतर अनेबल टू लिहा. ठीक आहे, आणि लास्ट वन रूल आहे रिमेनिंग सेंटेन्स ॲज इट इज. मग उरलेलं वाक्य जे आहे ते तुम्हाला काय करायचं आहे, जसंच्या तसं लिहायचं आहे. ठीक आहे, टेक द एक्झाम्पल. आता एक्झाम्पल बघू बघा. आय कॅन हेल्प हिम. ठीक आहे, आता हे दिलेलं वाक्य आहे, तुम्हाला सांगितलं समजा दिलेल्या वाक्यामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला एबल टू यूज करायला सांगितलं. असं कन्सिडर करा की ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे तुम्हाला, एबल टू वापरा. ठीक आहे, माझं जर याच्यामध्ये एबल टू वापरायला सांगितलं असेल तर आपला रूल्स काय सांगतो की दिलेल्या वाक्यामधले शब्द बघा काय आहे, तर कॅन आहे. ठीक आहे, मग जर कॅन आला असेल आणि एबल टू वापरायला सांगितलं असेल तर आपल्याकडे काय रूल्स आहे, तर कॅन काढून काय करा, ॲमेझार घ्या. मग बघा पहिला सब्जेक्ट घ्यायला सांगितलाय, काय आहे आय, सब्जेक्ट घेतला. त्याच्यानंतर ॲमेझार पैकी आता आयच्या पुढे आपण कुठलं टू बी रूप घेणार आहे, ॲम घेतो ऑब्व्हियसली, म्हणून काय घेतला ॲम. आय ॲम हा कॅन निघून जाईल, त्याच्याऐवजी काय सांगितलं, आय ॲम एबल टू हेल्प हिम. ठीक आहे, आय एम एबल टू हेल्प हिम. म्हणजे अशा प्रकारे आपलं आन्सर जे आहे ते काय होऊ शकतं, तयार होऊ शकतं की आय एम एबल टू हेल्प हिम. ठीक आहे, सेकंड एक्झाम्पल बघू आपण. ठीक आहे, आता सेकंड एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय करायचं आहे की साधारणतः आपला जो काही पास्ट टेन्समध्ये जो आहे, ही कुड गेट इन टू अन आर्ग्युमेंट. ही कुड गेट इन टू an argument. आणि सेम सांगितलं इथं पण तुम्हाला सांगितलं असेल काय करा, एबल टू यूज करा. आपले रूल्स काय सांगतात, दिलेल्या वाक्यात काय करा, कॅन कुड वुड हे शब्द शोधा. ह्या वाक्यामध्ये काय आलाय, कुड आलेला आहे. कुड साठी काय रूल सांगतो आपल्याकडे, कॅन किंवा वुड असेल, सॉरी कुड किंवा वुड असेल तो काढून टाका, वॉज वेअर घ्या प्लस एबल टू घ्या. मग आता बघा हे आहे सब्जेक्ट घेतला, त्याच्यानंतर कुड आहे पण टू बी रूप घ्यायचं आहे ह्या सब्जेक्टला अनुसरून, हिला अनुसरून. सो कुठला येणार त्याच्या पुढे, ऑब्व्हियसली वॉज येणार. सो ही वॉज एबल टू गेट into an argument. ठीक आहे, मग साधारणतः आपण असं एक्झाम्पल जे आहे ते काय करू शकतो, हे एबल टू साठी काय करू शकतो, सॉल्व आउट करू शकतो की जेणेकरून आपल्याला बोर्डच्या एक्झामला जो आहे इझिली काय होऊ शकतो, एक मार्क्स जो आहे तो मिळू शकतो. ठीक आहे, म्हणजे साधारणतः आपण काय बघितलं, एबल टू साठी. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, अनेबल टू बघायचं की अनेबल टू केव्हा यूज करायचा. सो लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल. आता नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे ते काय करू आपण बघू. कुठले नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला दिले बघा. बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे कशासाठी बघायचे आपल्याला, अनेबल टू साठी. ठीक आहे, he cannot speak a single line. ठीक आहे,
आणि तुम्हाला सांगितलं असेल याच्यामध्ये काय करा, अनेबल टू यूज करा. ठीक आहे, इथं काय सांगितलं, समजा अनेबल टू सांगितलं असेल. ठीक आहे, मग जर अनेबल टू यूज करायचं असेल तुम्हाला, तर काय रूल सांगतो आपला, दिलेल्या वाक्यातला कॅन नॉट काय करा, काढून टाका. ठीक आहे, मग पहिले सब्जेक्ट घ्या, काय आहे, ही. त्याच्यानंतर कॅन नॉट काढल्यानंतर काय सांगितलं की योग्य टू बी स्वरूप घ्यायला सांगितलंय, कुठलं, एम इज आर प्लस अनेबल टू. ठीक आहे, सो ही इज अनेबल टू स्पीक, ही इज अनेबल टू स्पीक अ सिंगल लाईन. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे आपण काय करू शकतो, इथं अनेबल जो आहे तो पण काय करू शकतो, यूज करू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट वन सेकंड एक्झाम्पल बघू आपण अनेबल यूज करण्यासाठी. ठीक आहे, मग आता नेक्स्ट वन जे आहे बघा, द कार वुड नॉट स्टार्ट this morning. The car would not start this morning. काय करायला सांगितलंय, अनेबल टू यूज करा. सिंपल आहे आपले रूल्स बघा. सब्जेक्ट काय आहे, द कार. वुड नॉट निघून जाईल, त्याच्याऐवजी काय होईल, द कार वॉज अनेबल टू स्टार्ट this morning. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे आपण याच्यामध्ये जो आहे काय करू शकतो, अनेबल जो आहे तो पण यूज करू शकतो. ठीक आहे, सो हे झाले काय, आपल्याकडे अनेबल टूचे 2 एक्झाम्पल आपण घेतलेले आहे, एबल टूचे 2 एक्झाम्पल घेतले. पण कधी कधी असा पण प्रॉब्लेम होतो की आपल्याला डाऊट येऊ शकतो की सर मग समजा आपल्याला इथं बघा, तुम्ही जर अनेबल टू यूज करायला सांगितलं असेल तर ऑब्व्हियसली आपण निगेटिव्ह सेंटेन्स घेतलेले आहे, बरोबर. पण सर असंही होऊ शकतं की आम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स दिलंय, बट इवन दे गिव्ह द सजेशन यूज एबल टू, म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स दिलंय पण एबल टूच यूज करायला सांगितलं, तर तो कसा करायचा. ठीक आहे, सो त्याचं एक्झाम्पल जे आहे ते काय करू आपण घेऊ. ठीक आहे, ठीक आहे, मग आता बघा काय सांगितलं आपण, दे कॅन नॉट रन. ठीक आहे, आणि याच्यामध्ये मात्र सांगितलंय काय करा, एबल टू यूज करा. आता इथं अनेबल टू नाही म्हटलं, सेंटेन्स जरी निगेटिव्ह दिलं असलं तरी त्यांनी काय सांगितलंय की इथं आपल्याला मात्र अनेबल टू नाही म्हटलं, एबल टू यूज करा म्हटलंय. सिंपल आहे, काय करायचं बघा, सब्जेक्ट काय आहे, दे. ठीक आहे, याच्यानंतर इथं बघा कॅन सांगितलंय, कॅन काढून त्याच्याऐवजी काय करायला सांगितलं, योग्य टू बी स्वरूप घेऊन त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, एबल टू यूज करायचं. पण इथं कन्स्ट्रक्शन काय होतं बघा, दे. आता इथं काय होणार, एम इज आर पैकी आर, दे आर, आणि इथं नॉट जो आहे तो येणार, दे आर नॉट, नंतर एबल टू येणार, दे आर नॉट एबल टू रन. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारचं स्ट्रक्चर जे आहे ते काय होईल, आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स फक्त एबल टू यूज करण्यासाठी आपण ते अशा प्रकारे जे आहे ते करू शकतो. ठीक आहे, लक्षात आलं. सो अशा प्रकारे आपण काय करू शकतो, यूज एबल टू, अनेबल टू दोन्ही जे आहे ते काय करू शकतो, यूज करू शकतो. ठीक आहे, सो लेट्स सी. आता बघा तुमच्यासाठी एक्झाम्पल आहे, हे एक्झाम्पलचं जे आन्सर असणार आहे ते तुम्ही मला काय करायचं, ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करायचं. बघा एक्झाम्पल आहे बघा, अ पॉवर्टी फ्री वर्ल्ड would not be परफेक्ट. ठीक आहे, काय सांगितलं एक्झाम्पल बघा पुढचं, हे एक्झाम्पल जे आहे तुम्हाला मला त्याचं आन्सर जे आहे ते काय करायचं आहे, पुटअप करायचं आहे. बघा, अ पॉवर्टी फ्री वर्ल्ड वुड नॉट बी परफेक्ट, म्हणजे काय की पॉवर्टी फ्री वर्ल्ड वुड नॉट बी परफेक्ट. याचं आन्सर जे आहे तुम्हाला काय करायचं, पुटअप करायचं. एकदा आहे त्याच्यामध्ये सांगितलं एबल टू यूज करा, ठीक आहे, आणि एकदा आहे त्याच्यामध्ये काय, अनेबल टू यूज करा. ठीक आहे, हे दोन्ही तुम्हाला यूज करून काय करायचं, मला ह्या व्हिडिओच्या खाली काय करायचं आहे, हे आन्सर पुटअप करायचे. ठीक आहे, आणि याच्या व्यतिरिक्त जर कोणाला हा टॉपिक जो आहे तो समजला नसेल किंवा काही त्यांच्या अडचणी असतील तर ते काय करू शकतं, मला ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकतात. ठीक आहे,
Thank you so much.